श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते। यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे। सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते। या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं। धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल। उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल। धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते। जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, सेवा करायची, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। माघ महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे आणि जया एकादशीच्या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावं, पवित्र गंगेमध्ये स्नान करावं। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या 100 पिढ्याचं पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आणि आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात माघ महिना खूपच पवित्र मानला जातो। माघ हा शब्द माधव या श्रीकृष्णाच्या रूपाशी संबंधित आहे। या महिन्यात स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे। जर शक्य असेल तर कमीत कमी एकदा तरी पवित्र गंगेमध्ये जाऊन आवर्जून स्नान करा। माघ महिना पुण्य मिळवण्याचा आणि साधना करण्याचा महिना आहे, म्हणून या महिन्यात खोटे बोलणे, कठोर शब्द, मत्सर, आसक्ती, लोभ, वाईट संगत इत्यादी गोष्टींचा त्याग करावा। माघ महिन्यात दानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे, त्यामुळे माघ महिन्यात आपल्या दारी जर कोणी भिक्षुक आला किंवा भिकारी आला तर त्याला किंवा कोणी गरजू आला तर त्याला रिकामी हाती पाठवू नका। आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जे काही दान करता येईल ते आवर्जून दान करावं। त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये तामसी अन्नाचं सेवनसुद्धा करणं वर्ज्य मानलं गेलेलं आहे। फक्त सात्विक अन्न हे खायचं असतं। त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये दररोज लवकर उठून स्नान करून स्वतःला पवित्र ठेवावे। माघ महिन्यात सकाळी लवकर आंघोळ करणे सुद्धा फायदेशीर ठरतं। माघ महिन्यामध्ये तिळाला सुद्धा खूपच महत्त्व आहे आणि आपल्याला ज्या पण आपल्या मनोकामना आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा त्या पूर्ती करायच्या असतील तर आपल्याला श्री हरी विष्णूंचं निरंतर ध्यान करायचं आहे। आणि जया एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आंघोळ करायचे। जर शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा, पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे।
तर उद्या आहे जया एकादशी आणि आपल्याला जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर जे आहे आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं आहे. आंघोळीचं पाणी काढल्यावर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्याला पवित्र क्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे ते म्हणजे तीळ. आपल्याला काळे तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. काळे तीळ टाकून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपल्यावर असणारा जो पितृदोष आहे तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते. तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे, कारण खडे मिठामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं. आणि चौथी वस्तू जी आपल्याला टाकायची ती म्हणजे हळद. हळद ही श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकून जर आपण स्नान केली तर आपला गुरुग्रह मजबूत होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आणि स्नान करायचे. स्नान करायची पण एक विशिष्ट पद्धत असते. सगळ्यात पहिलं एक मग पाणी आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची. आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे. गरुड पुराणामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की जेव्हा आपण आंघोळ करत असतो तेव्हा आपले पित्र हे आपल्या अवतीभोवती असतात आणि जर अशा विशेष तिथीला अशा विशेष वस्तू टाकून आपण स्नान केली तर आपल्या पित्रांना सुद्धा शांती ही प्राप्त होत असते. आणि पवित्र मनाने जेव्हा आपण पूजा करतो, कारण ह्या वस्तू आपण टाकतो आंघोळीच्या पाण्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीसुद्धा होत असते आणि पवित्र मनाने केलेली प्रत्येक पूजा जी आहे ती नेहमी आपल्याला काही ना काही चांगलं फळ हे देतच असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, अडचणी आहेत, दोष आहेत, म्हणजे जर आपल्याला प्रखरातला प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि जर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसेल, दोष नसतील तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळणार आहे. आणि म्हणूनच जे आहे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना आपल्याला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकून द्यायचे आणि त्यांनीच स्नान करायला लावायची. अशा रीतीने हा उपाय आपल्याला प्रत्येकाला जे आहे जया एकादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. तुम्ही करून तर बघा. फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा, तरच त्याचा फायदा तुम्हाला चांगला हा मिळणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, विघ्न, अडचणी, दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. त्यामुळे तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.